गुजराती भाषिक आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही, उत्तर भारतातला आहे म्हणून महापौर होऊ देणार नाही. हे कोणती गोष्ट आहे मला हे समजत नहीं. अरे अपने गिरेबान में झांक के देखो राज ठाकरे, हम तो नहीं, ये किसी पत्रकार भाई ने आपका रिपोर्ट बनाया था किताब के आधार पे. परप्रांतीय ठाकरेंचा पंचनामा, तुम्ही जसा सामना करता तसा तुमचा पंचनामा झालेला आहे रे भाई. आणि मग तुम्ही कुठले आहे? ठाकरे मूळचे बिहारी असल्याचा हाच तो पुरावा. हे आम्ही म्हणत नाही. अरे भैया हम ये कहते हैं अपना पुरखों की तो रखो. अरे तनिक इतना तो सोच लो यार. अरे काहे ये सब फालतूगिरी करते हो? इंसान में काहे लाइन गिराते हो हैं? हम ये कहना चाहते हैं कि किसी भी हालत में कोणत्याही परप्रांतीय भाषिक म्हणून मला सांगा, त्यांनी राज ठाकरेंनी एक उदाहरण दिलं. त्या उदाहरणाकडे आता जातो. आणि ही खरं तर ही सर्जरी करणं आवश्यकच होतं, चिरफाड करणं आवश्यकच होतं. आज राज ठाकरे म्हणतो बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? राज ठाकरे, मैं नहीं तुम्हारे को उस तरह से क्रिटिसाइज करना चाहता हूं क्योंकि हर किसी को डेमोक्रेसी में बोलने की इजाजत है. याचा अर्थ राज ठाकरे उचलली जीप लावली टाळाला, उचलली जीप लावली टाळाला समजत नाही. मला सांगा, महाराष्ट्र तशाच प्रकारचे, गुजरात तशाच प्रकारे उत्तर भारत आहे. तिथं हिंदी भाषा बोलणाऱ्यांमध्ये ही सार्वत्रिक सार्वजनिक भाषा असते. त्यासोबत मग भोजपुरी आहे आमची, त्यासोबत वेगवेगळ्या भाषा आहेत, रिजनल लँग्वेजेस आहेत आमच्या उत्तर भारतामध्ये सुद्धा. गुजरातमध्ये कच्छ भाषा आहे, गुजरातमध्ये गुजराती भाषा आहे. याचा अर्थ गुजराती म्हणून तिथं महापौर होतो का? राज ठाकरे 97वी घटना दुरुस्ती वाचावी, 74वी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती वाचावी. त्याचबरोबर राज ठाकरे त्या पुढे जाऊन आपण काय कायदा म्हणतो निवडणूक आचारसंहितेच्या बाबतीत तो वाचावा. हे सगळं न करता ज्या प्रकारे राज ठाकरेंनी हे वर्तन चालवलंय हे कायदेशीर कायदाबाह्य आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.